चल ले रहे, आगे आइए मैडम, आगे आइए, थोड़ा चल ले लीजिए, हाथ में चल। इधर आ जाओ आप इधर आ जाओ। किडबंगा हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि आता आमचा प्रवास सुरू झाला आहे. आता आम्ही जाणार आहोत मसुरीला. काल आम्ही हरिद्वार, ऋषिकेश, मनसा देवी हे सगळं बघितलं आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. पण बऱ्याच धार्मिक ठिकाणी मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे जितकं मला तुम्हाला दाखवता येईल तितके मी तुम्हाला व्हिडिओज करून पोस्ट केलेले आहेत. पण जिथं अलाउड नव्हता मोबाईल तिथं मी काहीच करू शकत नाही. पण मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगते. खूप सुंदर अशी मंदिरं होती. जानकी झुला, लक्ष्मण झुला, राम झुला, त्यानंतर गंगा मैयाचं दर्शन घेतलं, गंगेचं पवित्र पाणी आणि गीता मंदिर, खूप सारी मंदिरं, हनुमानजीचं मंदिर, असं सगळं आम्ही बघितलं. मनसा देवीचं मंदिर, त्याच्यामध्ये आम्ही रोपवेने गेलो, असं सगळं होतं. आणि ते सगळं मी पोस्ट करणार आहे. आज काय काय बघणार आहे ते सुद्धा तुम्हाला उद्या सांगणार आहे. स्टे ट्यून. बाय बाय. मी पण जरा तो काढणार आहे फोटो. हॅलो फ्रेंड्स, आणि कशी दिसतीये मी आता. हा ड्रेस वगैरे घालून असे फोटो वगैरे काढलेले आहेत. इकडे खूप थंडी आहे, त्यामुळे लगेच चेंज करून मी स्वेटर पण घातलेलं आहे. सगळे फोटो आणि त्याच्यावर केलेले व्हिडिओ पोस्ट करणार आहे. मसुरीमध्ये आहे आणि हा सुंदर असा निसर्ग आहे जो मसुरीचा. ह्या दरी, खोरे आणि वॉटरफॉल्स, रोप वे वगैरे इथे सगळं तुम्हाला पाहायला मिळते. हे असं मस्त नेचर आहे, खूप सुंदर असं. हे बघा, हे आम्ही सगळे आता मसुरीमध्ये आहोत. ह्या सुंदर अशा पर्वतरांगा आणि हे सुंदर असं सगळं दिसतंय. आणि ही सुंदर अशी पहाडी राणी मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा मी कशी दिसते. स्टे ट्यून. बाय बाय. आणि आम्ही आता मसुरीमध्ये आलेलो आहोत आणि एका ठिकाणी चहासाठी थांबलेलो आहोत. खूप थंडी आहे आणि मस्त असं शेकोटी केलेली आहे आणि सगळेजण शेकोटी घेत आहेत. सगळी गारटलेली माणसं आहेत ही, जी जराशी शेकोटी बघितल्यानंतर सगळ्यांना गरम झाल्यासारखं वाटतं. कशी वाजते थंडी. एक नंबर थंडी आहे. माझं निघालं का त्यात. इल्तुतमिश तोमर जो उसका पूरा कार्य करवाए और 6 मंजिल का पूरा कुतुब मीनार को बनाया गया. तो हम लोग कुतुब मीनार के अंदर अब कुछ भी नहीं है. पहले कुतुब मीनार के अंदर सीढ़ियों से ऊपर जाया करते थे, लोग छुआ करते थे, देखने जाते थे. अब एक कुतुब मीनार में एक मीनार है और चारों तरफ से एक खंडर बना हुआ है. अगर आप बाहर से देखना चाहें तो बाहर से देख सकते हैं, और उतर के देखना चाहें तो आपको वहाँ पे 40 रुपीज का टिकट है, 40 रुपए. ठीक है. फोटो वैसे अगर आप लोग थोड़ा मेरी सुनोगे तो मैं बताऊं, कुतुब मीनार के अंदर सिर्फ एक दरगाह बना हुआ है. जैसे कुतुब ऐबक-उद्दीन को वहीं दफनाया गया था, वहीं मजार बनाया गया था उनका. सभी का मजार बना हुआ है वहाँ पे. तो अंदर अगर जाना चाहते तो जा सकते हो, नहीं तो वरना मुझे तो नहीं लगता कि कोई भी चीज ऐसा देखने वाला है. हॅलो फ्रेंड्स, आणि आता आम्ही आलेलो आहोत दिल्लीमध्ये आणि दिल्लीचं कुतुब मीनार आहे. आतमध्ये बघायला एंट्री नाही आहे आणि आम्ही बाहेरूनच इथून बघतोय. मी दाखवते तुम्हाला कुतुब मीनार. तर हा आहे कुतुब मीनार.
कांच खोल देता है। 72 फूट ह्याची उंची आहे. 1200 साली ह्याला बनवलेला आहे, म्हणजे जवळपास 800 वर्ष होत आली. आणि हा आहे कुतुब मिनार, दिल्लीचा कुतुब मिनार. बाय बाय. कमल मंदिर एक कमल आकार में बना हुआ कमेटी हॉल है, जिसके चारों ओर से एक तालाब है और 9 इसकी पंखड़ी है, 7 टोटल गेट है इसके. एंट्री गेट 1 नंबर से आपकी एंट्री होगी और 3 नंबर से आपको एग्जिट किया जाएगा. इसके अंदर एक शांति स्तूप मंदिर है, जिसके अंदर एक शांति बनाने के लिए 2 मिनट के लिए हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी जाति प्रार्थना करते हैं. इसके अंदर अगर एक सुई भी गिरता है तो आवाज गूंजती है. इस शांति का प्रतीक एक मंदिर माना गया है इसे. आणि आता फायनल आम्ही पोहोचलेला आहोत दिल्लीमध्ये. लोटस मंदिर बघायला जाणार आहे. ही अशी खूप मोठी अशी लाईन लागलेली आहे. ही लाईन आहे आणि आता आम्ही बघणार आहोत इस्कॉन मंदिर. आणि आम्ही लोटस टेम्पल जवळ आलेलो आहोत. सुंदर असा लोटस टेम्पलचा परिसर आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आहे. हा लोटस टेम्पल लांबून असं दिसतंय आणि सुंदर असा हा मस्त असा परिसर आहे. आणि मस्त मस्त अशी फुलं आहेत आणि खूप गर्दी आहे, पण खूप शांतता आहे, खूप समाधान आहे इथं. खूप मस्त वाटते. स्टे ट्यून. बाय बाय. वो आगे बढ़ते रहे. एक सीधा लाइन बनाइए प्लीज. एक सीधा लाइन बनाइए प्लीज. मेक वन सिंगल लाइन. भक्ति के लिए एक शांत वातावरण की आवश्यकता होती है. मैं सभी से निवेदन करता हूँ, अंदर शांति बनाए रखें, आपस में बातचीत ना करें, मोबाइल फोन कैमरे का प्रयोग ना करें, अंदर फोटोज लेना वीडियोस लेना सख्त मना है. अगर आपके पास फोन है तो प्लीज साइलेंट करके जाइएगा. छोटे बच्चे हैं तो उनका विशेष ध्यान रखना है. भाग दौड़ ना करें, चोट लग सकती है. शोर मचाते हैं तो परिवार का एक सदस्य बाहर लाके शांत करा के वापस अंदर जा सकते हैं. कोई जानकारी चाहिए तो निकासदार पे हमारे वॉलेंटियर से आप उनसे बात कर सकते हैं. और समय तो सूचना टिप्पणी जा सकते हैं, जो मंदिर के ठीक सामने बना हुआ है. एक बार फिर से आप सभी का बहाई पासा मंदिर में स्वागत है. नमस्ते. बहाई हाउस ऑफ वर्शिप, बहाई ईसा. आणि हे आहे लोटस टेम्पल. मस्त आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे बाहेरूनच सगळा व्ह्यू दाखवते. पंजाबी लोक खूप असतात. पंजाबी लोकांना लस्सी फार आवडते. म्हणजे मी लस्सी नाही पिले तर काय पिलं. अप्रतिम अशी लस्सी आम्ही सगळेजण पित आहोत. खूप मस्त अशी लस्सी आहे, एकदम डेलिशियस. कशी वाटते लस्सी? खूप सुंदर आहे. मिशी काय आलेले आहे. आम्ही चांगल्या पद्धतीने पित आहोत. खूप छान लस्सी. पंजाबी लोक खूप असतात. पंजाबी लोकांना लस्सी फार आवडते. म्हणजे मी लस्सी नाही पिले तर काय पिलं. अप्रतिम अशी लस्सी आम्ही सगळेजण पित आहोत. खूप मस्त अशी लस्सी आहे, एकदम डेलिशियस. कशी वाटते लस्सी? खूप सुंदर आहे. मिशी काय आलेले आहे. आम्ही चांगल्या पद्धतीने पित आहोत. खूप छान लस्सी. आम्ही आता आलेलो आहोत इस्कॉन टेम्पलमध्ये. अतिशय सुंदर असं पवित्र असं हे मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे. विष्णूचे पाय दाबताना लक्ष्मी. तर हे शिव तांडव करताना, कैलास पर्वतावर तांडव करताना शिव. आणि ही भगवद्गीता आहे, ज्याचं वजन आहे 800 किलो. आणि ह्याला लंडनमध्ये सर्वोत्कृष्ट पुस्तक याचा किताब मिळालेला आहे. 800 पानी आहे. ग्रीनिज रेकॉर्डमध्ये हिची नोंद केलेली आहे. आणि ही तयार करायला 2 वर्ष संपूर्णपणे गेली होती. हिंदी आणि संस्कृत आणि इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन अशी ही मोठीच्या मोठी अशी ही भगवद्गीता आहे. खूप सुंदर अशी. आणि ह्या भगवद्गीते संबंधीची ही पूर्ण माहिती आहे. भगवद्गीता एक्सपिरियन्स. बड़ी भगवत गीता है, जो केवल दिल्ली के इस्कॉन मंदिर में है, आपके सामने है, आप दर्शन कर सकते हैं. इसका वजन जो है 800 kg है, 800 किलो. इसकी चौड़ाई 2 मीटर है और दोनों पेज का जो है 4 मीटर. इसकी लंबाई जो है 2.8 मीटर है. 670 पेजेज है, जो हम लोग डाउन करके डेली एक बार चेक करते हैं, पलटते हैं. इसका पेपर जो है इको सिंथेटिक जापानी पेपर है, तो बिल्कुल वाटर प्रूफ है. न पानी में गल सकता है, न फाड़ने में फट सकता है, न आग लगाने पे आग लग सकता है. इसका 2000 साल तक बिल्कुल खराब नहीं होगा. हम रहे या ना रहे, लेकिन ये बुक रहेगी. इसका बैक कवर जो सेटेलाइट मटेरियल से बना हुआ है, मेटल गोल्ड कलर है.
इटली के मिलान शहर में बना, इसको बनाने में 2.5 साल का लंबा वक्त लगा और 2 करोड़ की लागत से बना। इसका स्टैंड का वजन है 22 kg, जिसमें गीता रखा हुआ है। और भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 26 फरवरी 2019 को इसका उद्घाटन किए थे। इधर लंदन से वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड का सर्टिफिकेट मिला है, आप देख सकते हैं। कितने बुक है वर्ल्ड में? एक ही बुक वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड सर्टिफिकेट मिला है। आणि हा असा सुंदर असा दरवाजा आहे आणि आता आम्ही सगळे रेडी आहोत आतमध्ये माहिती गोळा करायला, काय आहे काय नाही त्याची सगळ्याची माहिती घेणार आहे। आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, पण बाहेर आले की मी नक्की ब्लॉग बनवेन की आतमध्ये आम्हाला काय दाखवलं आणि काय सांगितलं। स्टे ट्यून, बाय बाय। आणि आमचा हा नैनितालचा प्रवास इथंपर्यंतचा सुखकर झालेला आहे। दिल्लीत आहे, उद्या सकाळी माझी पहाटे लवकर फ्लाईट आहे आणि ह्या सगळ्यांची उद्या दुपारी ट्रेन आहे। हे आग्रा फोर्ट बघून दुपारपर्यंत जाणार आहे, त्यामुळं जे पण माझ्यासोबत आहेत त्यांना माझ्यासोबत कसं वाटलं आपण विचारूया। हे आहेत कुलकर्णी काका। काका, कशी झाली आपली ट्रीप? ट्रीपच्या बाबतीत बोलायचं झालं तर ट्रीप ही चांगलीच झालेली आहे, त्यात काय वाद नाही। खाण्यापिण्याची सोय अतिशय उत्तम होती आणि अर्पिता तुझ्यामुळं खरोखर या ट्रीपमध्ये जान आली आणि जे रील्स वगैरे केले ते आमच्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती। ती अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचं जे भांडण झालं गाडीमध्ये ते 19,000 लोकांनी बघितले। ते रील केलीस ते आम्हाला कल्पना पण नव्हती आणि ते रिअल भांडण होतं, पण ते तू खोटं असं सांगितलं, ते थोडंसं खटकलं म्हणाल, पण आमचं भांडण खरोखर झालं होतं आणि आम्हाला सहकार्य करून आमच्याबरोबर आल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू सो मच। आणि आमच्यासोबत एक बर्वे काकू होत्या, ज्या पूर्वी LICमध्ये जॉब करायच्या, आता त्या रिटायर आहेत आणि खूप छान त्यांच्यासोबत सुद्धा प्रवास होता। त्यांना विचारूया की माझ्यासोबतचा प्रवास त्यांना कसा वाटला। हॅलो अर्पिता, तुला पाहून असं वाटलंच नाही की तू इतकी मोठी आहेस। आम्हाला वाटलं चला एक छान एक मुलगी आपल्यात आली आहे आणि इतकी मजा आली की रील करणं हे आम्हाला काही माहीत नव्हतं, पण अर्पितामुळे त्याची एक मजा घेण्याची मजा आली हे मी नक्की सांगेन। आणि ट्रीपमध्ये खूपच मस्त मजा आली आणि परत माझ्याबरोबर ट्रिपला तुम्ही याल का? नक्की। थँक्यू। आणि तसंच आमच्यासोबत एक वैशाली कुलकर्णी आणि त्यांची मिस्टर होते, खूप छान गोड अशी ही जोडी होती आणि त्या सारस्वत बँकेत जॉब करत होत्या आणि त्यासुद्धा आमच्यासोबत ट्रिपमध्ये होत्या। बघूया त्यांना कशी वाटली ही ट्रिप। हॅलो, ट्रिप तर खूप छान झालीच आमची। सगळा ग्रुप पण खूप छान होता, मजा केली आम्ही आणि अर्पिताने तर काय, तिच्यामुळे आम्हाला खूपच छान मजा आली। रील बनवणं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, ह्याच्यात तिनं इतकी व्हरायटी आम्हाला दाखवली की आपण कुठल्या गाड्यावर कुठलं रील बनवू शकतो, कुठली ॲक्शन घेऊ शकतो, हे आम्हाला खूप छान पद्धतीने अनुभवायला मिळालं। अर्पिता तर काय गोड मुलगी आहेच, पण तिच्यामुळे सगळे आम्ही पण आमचा पण खूप एक बॉन्ड छान झाला। थँक्यू सो मच। आणि अजून एक मस्त अशी रोमॅन्टिक जोडी होती, खूप फनी, आम्हाला ज्यांनी हसवलं। जो माझा व्हिडिओ सगळ्यात व्हायरल झाला ते काका, ज्यांचा रिव्ह्यू आता मी घेतला आणि त्यांच्या मिसेस स्नेहल मॅडम इतक्या कोऑपरेटिव्ह होत्या। त्यांनी सगळ्यांना समजूतदारीनं सगळ्यांशी एकत्र त्यांनी इतकं छान हँडल केलं। कोण विसरते, कोण राहते, कोण आलंय, कोण नाही, सगळं लक्ष ठेवून अगदी त्या एक ग्रेट लीडर आहेत, ज्या की जायंटच्या सेक्रेटरी पण आहेत आणि खूप छान आहेत आणि मला खूप बरं वाटलं त्यांना भेटून आणि त्यांना विचारूया की त्यांना माझ्याबरोबर कसं वाटलं। स्नेहल मॅडम, तसं बघायला गेलं तर आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमच्या टूरमध्ये एक अँकर असणार आहे, लेडी अँकर। ठीक आहे म्हटलं, अँकर असेल, पण अर्पिताला बघितल्यावर आणि तिच्याबरोबर संवाद साधल्यानंतर आणि तिच्याबरोबर आम्ही जेवढे उर्वरित प्रवासातले जे दिवस घालवले त्यानंतर आम्हाला असं वाटलं की खरोखरच एक जान आलेली आहे आमच्या प्रवासामध्ये, संपूर्ण या टूरमध्ये। खरं तर 4 चांद लागले तिच्यामुळे। म्हणजे सुखकर तर प्रवास असतोच आपला, पण आनंददायी जो आहे तो अर्पितामुळे झाला असं म्हणायला हरकत नाही। मी तर असं म्हणेन की आमच्यासारख्या वयाच्या आणि आमच्यासारख्या देहाच्या सगळ्या महिलांनासुद्धा तिने विकायला लावलं। सगळे जे काही तिने रील्स वगैरे बनवले ते, आणि आम्हालाही खूप मजा आली, म्हणजे आम्ही त्यातनं मजा घेतली।
आणि खरोखर कसा आनंद मिळवायचा हे अर्पिताकडनं शिकायला नक्कीच पाहिजे. कारण अर्पिताने जे सगळे रील्स केलेत म्हणा किंवा सगळ्यांशी त्यांनी संवाद साधला, तर मला वाटतं एक नवीन नातं आमचं अर्पिताबरोबर तयार झालेलं आहे आणि हे नातं कायमस्वरूपी टिकवण्याचा नक्की आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. सगळ्यांकडूनच आमच्या टूरकडून अर्पिताला खूप खूप शुभेच्छा तिच्या पुढील प्रवासासाठी. आणि Thank you. नक्कीच अशा गोड मुलीबरोबर राहायला आम्हाला नेहमीच आवडेल. थँक्यू सो मच. आणि असा हा आजचा प्रवास इथं संपतो आहे आणि मला या सगळ्यांच्या बरोबर खूप मजा आली. आणि आमच्या ह्या टूरमध्ये 2 रिटायर शिक्षिका होत्या, अतिशय नॉलेजेबल, इतक्या हुशार. म्हणजे शिक्षिकांच्याबद्दल मला आधीपासून आकर्षण आणि प्रेम खूपच आहे. आणि आम्ही खूप गमती केल्या, खूप छान छान त्यांनी गाणीसुद्धा आमच्याबरोबर गायली, खूप छान आम्ही उखाणे कोडे वगैरे सुद्धा घेतले आणि मला खूप आनंद वाटला त्यांच्यासोबत हा प्रवास करताना. त्यांना विचारलं की त्यांना हा माझा प्रवास त्यांच्यासोबतचा कसा वाटला. नमस्कार, मी सुमन निर्मळे. नमस्कार, मी प्रेमलता राजमाने. बोला, कसा वाटला प्रवास आपला सगळा एकंदरीत. एकंदरीत तुझ्यासोबतचा प्रवास खूप छान वाटला. तुझं जे नॉलेज आहे त्या नॉलेजचा उपयोग करमणुकीसाठी झाला, त्यामुळं चांगली करमणूक झाली आणि प्रवासात एक वेगळीच मजा आली. तुझ्याबरोबर म्हणजे आम्हाला तुझा सहवास लाभला. आम्हाला खूप म्हणजे ट्रिप इतकी एन्जॉय करता आली तुझ्यामुळं. अजिबात कंटाळा वाटलं नाही. थँक्यू सो मच. परत माझ्यासोबत प्रवासाला याल का नक्की. आणि नक्की आम्ही जयसिंगपूरला तुला नक्की बोलवू कार्यक्रमाला. थँक्यू सो मच. आणि ह्या टूरमध्ये अजून एक शिक्षिका माझ्याबरोबर होत्या, खूप गोड, अतिशय हुशार आणि खूप मजेशीर. असं त्या रिटायर आहेत किंवा त्या 70+ आहेत असं अजिबात वाटत नव्हतं. सगळ्यात फास्टमध्ये पळत चालत सगळ्यांच्या आधी त्या असायच्या. खूप मजा आली मला त्यांच्यासोबत. भारती पाटील, आता मी त्यांना विचारते, त्यांना माझ्यासोबतचा प्रवास कसा वाटला. भारतीताई बोला. मला खूप छान वाटलं. विशेष म्हणजे नवनिर्मिती कशी करायची हे हिच्याकडून शिकता आलं. मोबाईलमधल्या अनेक गोष्टीच्या आम्हाला समजत नव्हत्या, त्या तिने शिकवल्या. ट्रिप अतिशय चांगली झाली, राहण्याची सोय चांगली झाली आणि पुन्हा तिच्याशी भेटावंसं वाटतं. पुन्हा आम्ही तिला एकदा आम्ही आमच्याकडे बोलवणार आहोत कार्यक्रमासाठी आणि तिची सोबत वरचेवर आम्हाला आठवण करून देईल अशा प्रकारची तिची सोबत आम्हाला वाटली. थँक्यू. आणि आमच्या टूरमध्ये अजून एक छान 2 गोड मैत्रिणी होत्या, अतिशय मस्त मैत्रिणी. त्या एकमेकाला कधीही सोडत नव्हत्या, एकमेकाची त्यांच्याशी गाठ बांधल्यासारखी होती. जे पण करणार त्या दोघी, उशीर आल्या तर दोघी, लवकर आल्या तर दोघी, पण सगळ्यात लवकर यायच्या. आणि माझी एक छान मैत्रीण आहे योजना, मला तिचं नाव खूप आवडलेलं. आणि ह्या ट्रिपमध्ये माझ्यासोबत एक योजना आणि एक जया अशा दोघी होत्या. त्यांना विचारूया की त्यांना माझ्याबरोबरचा प्रवास, माझ्यासोबतची ही ट्रिप सुरू. अर्पिता आल्यापासून कणी ट्रिपचा सगळा माहोलच बदलून गेला. आमचे सगळं वेळ एकदम मजेत आणि छानपैकी गेला. खरंच अर्पिता आम्हाला खूप खूप आवडली आणि तिनं जे आम्हाला सगळं एन्जॉय केलं, निरनिराळे रील्स केले किंवा काही कोडी घातली तिची, ती म्हणजे एक स्टाईल आमच्या सगळ्यांचं तिनं इतकं छान मनोरंजन केलं आणि तिच्याबरोबर आम्ही आणि जास्त यंग झालो आणि खूप मजा केली, धमाल केली आणि तिनेही आम्हाला इतका छान मान दिला आणि खूप सारे पुढच्या ट्रिप मध्ये तीच आम्हाला कुठली असते आता आम्ही अर्पिताला बोलवणार. नक्की आमच्याकडून तिला ह्या तिच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो. आणि ह्या ट्रिपमध्ये मला एक छान वडील मिळाले, बाबा मिळाले, गुंडे काका, ज्यांचं भांडण तुम्ही खूप एन्जॉय केलं, तुम्हाला आवडलं. ॲक्च्युली ते भांडखोर नाहीत, खूप छान संयमी, शांत, गोड स्वभावाचे आहेत आणि खूप कोऑपरेटिव्ह आहेत. आणि त्याचसोबत मला ह्या ट्रिपमध्ये एक भाऊसुद्धा मिळाला जो नॉटी आहे, नटकट आहे, ज्याने म्हणजे छान फोटो आणि व्हिडिओ केले. आणि लवकरच त्याच्या लग्नाची गुड न्यूज येणार आहे बरं का, आणि त्याच्या लग्नाला मीच असणार आहे अँकर. तर त्या दोघांना विचारूया की त्यांना कसं वाटलं माझ्यासोबत ट्रिप. गुंडे काका, कशी वाटली तुम्हाला ट्रिप. तुझ्याबरोबरची ट्रिप फार एन्जॉय झाली. उत्स्फूर्तपणे तू आम्हाला एवढ्या वयात म्हणला मोठ्या वयाच्या माणसांना भाग घ्यायला लावलंस. ऍक्टिव्ह झालो, फ्रेश झालो, एकदम मस्त मजा आली. बोल रे दादूस. एकदम छान झाली ट्रिप. आवडली. परतच्या वेळेला माझ्या ट्रिपवर येणार काय माझ्याबरोबर ट्रिपला. अवश्य येणार. नक्की. थँक्यू.
तर आमच्या ह्या मस्त अशा ट्रिपमध्ये एक रेकी मास्टर होत्या, अतिशय हुशार आणि चाणाक्ष बुद्धीच्या, आणि त्यांना रेकी मास्टर का म्हटलं जाते सांगते. आमची एक बॅग हरवली होती आमच्या ग्रुप मेंबरची, त्याने एक मंत्र दिला आणि ती बॅग अशी आमची चुटकीसरशी सापडली. हा आम्ही लाईव्ह एक्सपिरियन्स घेतला आणि इतक्या छान त्या आमच्यासोबत होत्या. आणि त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण होती अंजली. त्या दोघी एकमेकीसाठी इतक्या म्हणजे हे होत्या, मला अमृताची आठवण आली. खूप छान मला त्यांची दोघींची जोडी बघून वाटली. तर त्यांना विचारूया की त्यांना माझ्यासोबतचा प्रवास कसा वाटला. हो, अर्पिताबरोबर छान ट्रिप झालेली आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे आणि आमचे 2-4 दिवस खूप छान गेलेले आहेत तिच्यामुळं, आणि सर्वांनीच एन्जॉय केलेलं आहे. आमच्याबरोबर जे वयस्कर होते तेही खूप एन्जॉय करून त्यांची ट्रिप छान झालेली आहे. थँक्यू अर्पिता. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, आणि दर्शन हॉलिडेजच्या माध्यमातून हा सुरू झालेला मथुरेपासून सुरू झालेला प्रवास, मथुरा, नैनिताल, आग्रा फोर्ट असेल, त्यानंतर ताजमहाल असेल, कार्बोट पार्क असेल, हरिद्वार, ऋषिकेश, गंगा दर्शन, मसुरी आणि नैनिताल, दिल्ली, असे खूप सगळे ठिकाण मी सगळे व्हिडिओ तर पोस्ट केलेच होते स्टोरीमध्ये. तुमच्यासाठी परत एकदा सगळे व्हिडिओ मी परत पोस्ट करणार आहे. तुम्ही ते सगळे परत एकदा नक्की बघा. ज्यांना स्टोरीमध्ये बघायला मिळाले त्यांनी नक्की बघा आणि सगळ्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. आणि मी इतकं सांगू शकते, थँक्यू सो मच दर्शन हॉलिडेज, ज्यांच्यामुळे ही अशी सुंदरशी ट्रिप एन्जॉय करायला भेटली. मला खूप छान माणसं सगळी भेटली आणि खूप आनंद वाटला. आणि हा प्रवास आता इथं संपतो आहे. उद्या सकाळी फ्लाईट आहे रिटर्नची आणि उद्या मी निघते आहे. सो बाय, स्टे ट्यून, गुड नाईट. आणि आता उद्या अजून इथली बरीचशी ठिकाणं त्यांना बघायची आहेत. आग्रा फोर्ट आहे, त्यानंतर चांदनी चौक आहे आणि शॉपिंग वगैरे पण ते करणार आहेत. पण माझं सोमवारी मला ॲक्च्युली 2 प्रोग्रॅम आहेत आणि मग मला त्या प्रोग्रॅमच्या अँकरिंगसाठी जावं लागणार आहे. त्यामुळं उद्या मला कोल्हापुरात ॲटनिकॉस पोचायचं आहे. उद्या पहाटे माझी फ्लाईट असल्यामुळे मला इथून लवकर निघायचं आहे. आणि खूप धमाल आली मला या सगळ्यांच्यासोबत, खूप मजा आली. सगळ्यांचे मी रिव्ह्यूज घेतलेले आहेत, ते रिव्ह्यूज तर मी पोस्ट करणार आहे. पण थँक्यू दर्शन हॉलिडे, ज्यांच्यामुळं आम्हाला ही इतकी सुंदर अशी संधी मिळाली, छानशी ट्रिप मिळाली. इतकी छान गोड प्रेमळ माणसं मला भेटली. जायंट्स ग्रुपच्या माध्यमातून खूप छान सोशल वर्क करणारी सगळी मंडळी, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय, गुड नाईट, स्टे ट्यून. जस्ट एअरपोर्टवर लँड झालेले आहे. म्हणजे सकाळपासून वेगवेगळ्या गाड्यांनी खूप प्रवास केलेला आहे. फायनली पुण्यात पोचलेले आहे आणि आता आहे मी मेट्रो स्टेशनवरती. मेट्रो आहे, आता तिकीट काढलेलं आहे आणि मेट्रोने मी जात आहे माझ्या भावाच्या घरी पुण्याला. तिथून मग रिटर्न बॅक टू कोल्हापूर. बाय, स्टे ट्यून. फर्स्ट एक्सपिरियन्स टू मेट्रो स्टेशनचा पहिला. पुढील स्टेशन आनंद नगर. कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन आनंद नगर. कृपया उतरते समय सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन आनंद नगर. प्लीज माइंड द गैप. फर्स्ट एक्सपिरियन्स टू मेट्रो स्टेशनचा पहिला. पुढील स्टेशन आनंद नगर. कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन आनंद नगर. कृपया उतरते समय सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन आनंद नगर. प्लीज माइंड द गैप. हॅलो फ्रेंड्स, आणि अजून प्रवास संपलेला नाही. सकाळी सुरू झालेला 4 वाजताचा सुरू झालेला प्रवास आता 7 वाजलेले आहेत आणि आता मी बाहेर पडले आहे पुण्यातून. पण अजून घरी कोल्हापूरला पोचलेली नाही आहे. आता लास्ट फायनली मी हा STचा प्रवास करते आणि ह्यानंतर मग माझी गाडी मला न्यायला येईल कोल्हापूर स्टेशनवर आणि मग मी फायनली घरी पोचणार आहे. आज सकाळपासून खूप प्रवास केला, म्हणजे खूप. टॅक्सी, प्लेन, ऑटो, मेट्रो, त्यानंतर बाईक, आता ही ST आणि फायनली मग माझी गाडी मला न्यायला येईल. स्टे ट्यून. बाय.
आणि आता माझा शेवटचा हा जो प्रवास परतीचा सुरू झाला आहे जो पुण्यातून कोल्हापूरला चालू झालेला आहे आणि आय एम सो एक्सायटेड यू नो माझ्यासोबत कोण आहे माझी गोड लाडकी भाजी सानवी आणि हिला क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत सो तिला ऑक्टोबरवर यायचं आहे म्हणून तिच्यासाठी खास मी प्लेन माझं मुंबईला उतरलं आणि मुंबईवरून मी पुण्याला आले आणि आता मी तिला घेतलेलं आहे आणि तिला मी सुट्टीसाठी घेऊन जाते आहे कोल्हापूरला. स्टे ट्यून, बाय बाय.